हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेत संधी व विग्रह या घटकावर कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात येतात ते अभ्यासणार आहोत. मुलांनो, उदाहरणादाखल प्रत्येक संधी प्रकाराचा एक एक शब्द घेतला आहे, परंतु परीक्षेत तुम्हाला कोणतेही शब्द दिले जाऊ शकतात. जसे मी येथे सूर्योदय शब्द घेतला आहे, तुम्हाला कदाचित त्या जागी भाग्योदय, चंद्रोदय असा कोणताही शब्द येऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थितपणे प्रत्येक घटक अभ्यासणे आवश्यक असते. चला तर मग आपण प्रश्नोत्तरे पाहूया. त्यातला प्रश्न पहिला पाहूया. प्रश्न पहिला, दिलेल्या संधी नियमानुसार कोणता शब्द तयार होतो ते ओळखा. अ किंवा आ पुढे उ किंवा ऊ आल्यास त्या दोहोंऐवजी ओ येतो. आता तुम्हाला पर्याय दिलेले आहेत: प्रत्येक, मनोरथ, सूर्योदय, ईश्वरेच्छा. तर इथे उत्तर आहे सूर्योदय, म्हणजे तिसरा पर्याय बरोबर आहे. तिसऱ्या वर्तुळाला रंगवायचं आहे. सूर्योदय बरोबर सूर्य अधिक उदय, म्हणजे अ अधिक उ बरोबर ओ झाला. हे तुमच्या लक्षात आलं असेल. पुढचं बघूया आता आपण. अ किंवा आ पुढे रू आल्यास त्या दोहोंऐवजी अर येतो. पर्याय दिलेले आहेत: सप्तर्षी, मतैक्य, औदार्य, विद्यार्थी. उत्तर आहे सप्तर्षी, पहिला पर्याय. सप्त अधिक ऋषी म्हणजे अ अधिक रुह, याच्याबद्दल शब्द तयार होतो मध्ये सप्तर्षी म्हणताना बघा. पुढचा आहे अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास त्या दोहोंऐवजी ए येतो. महर्षी, गंगौक, अत्यानंद, नरेंद्र. तर येथे चौथा पर्याय बरोबर आहे नरेंद्र. नर अधिक इंद्र, अ अधिक ई, आणि त्याबद्दल रे झाला तो, म्हणून म्हणजे ए झाला. आलं लक्षात? रे शेवटी उच्चार कसा होतो? ए. तर अशा पद्धतीने नरेंद्र, सुरेंद्र, हितेंद्र, जितेंद्र असा कोणताही शब्द इथे तुम्हाला येऊ शकतो. पुढचा आहे अ किंवा आ पुढे ओ किंवा औ आल्यास त्या दोहोंऐवजी औ येतो. चंद्रोदय, जलौघ, मैलाश्रम, धारोष्ण. तर दुसरा पर्याय इथे बरोबर आहे जलौघ. जल अधिक ओघ, आणि त्याचा अ आणि ओचं काय झाला आहे, तो औ झालेला आहे, जलौघ. पुढचा आहे उ किंवा ऊ पुढे विजातीय स्वर आल्यास उ किंवा ऊ बद्दल व होतो. पर्याय दिलेले आहेत: दिग्विजय, कवीश्वर, मन्वंतर, अत्यानंद. आता पर्याय तिसरा हा बरोबर आहे. मन्वंतर म्हणजे मनू अधिक अंतर बरोबर उ अधिक अ बरोबर व. पुढचा आहे त या व्यंजनापुढे च व्यंजन आल्यास तचा च होऊन पुढच्या च ला जोडला जातो. सच्चरित्र, सच्चिल, उच्छेद आणि निश्चल. तर इथे पहिला पर्याय बरोबर आहे सच्चरित्र, म्हणजे सत अधिक चरित्र, त अधिक च बरोबर च च आणि त्याचा तो डबल च, म्हणजे च ला च जोडलेला च, सच्चरित्र. पुढचा आहे विसर्गाच्या मागे अ हा स्वर आणि पुढे क ख प फ ही कठोर व्यंजने आली तर विसर्ग कायम राहतो. पुढचा आहे पर्याय दुःशासन, निष्पाप, उषक्काल, निसंदेह. तर इथे तिसरा पर्याय बरोबर आहे उषक्काल, म्हणजे उषः अधिक काल म्हणजे अ अधिक विसर्ग आणि क. पुढचा आहे विसर्गामागे ई किंवा ऊ आणि विसर्गानंतर क ख प फ यापैकी कोणतेही व्यंजन आल्यास विसर्गाचा श होतो. निष्कपट, उषक्काल, सच्चिल, षड्रिपू. तर इथे उत्तर आहे निष्कपट, म्हणजे पहिला पर्याय. निह अधिक कपट आणि ई अधिक विसर्ग अधिक क बरोबर श अधिक क, श्क असा शब्द तयार होतो तो, आणि मग निष्कपट असं लिहितो आपण. विसर्गापुढे श किंवा स हे वर्ण आल्यास विसर्ग कायम राहतो. मनःपटल, निसंदेह, तेजापुंज, निश्चल. तर उत्तर आहे निसंदेह. पुढचं आहे विसर्गाच्या जागी र, त्यामागे अ आणि पुढे मृदू वर्ण आल्यास र कायम राहतो व संधी होते. दुर्गती, दुर्जन, अंतर्गत, दुर्गम. उत्तर आहे अंतर्गत. अंतर्गत बरोबर अंतर अधिक गत बरोबर अ अधिक र बरोबर अ र अधिक गत, म्हणजे ग्रत असा शब्द तो तयार झाला, आणि
संपूर्ण शब्द अंतर्गत असं आपण लिहितो. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ही काही आपण झलक संधी या प्रकारातली पाहिली. आता पुढच्या भागात पुन्हा संधीचेच वेगवेगळे प्रकार आपण पाहणार आहोत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ती अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.